नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला जाता जाता काहीतरी चांगलं सांगण्याची इच्छा झाली आणि तुम्हाकडे माझे पाय वळले. गेल्या 2 महिन्यापासून मी तुम्हासाठी एक कथासंग्रह लिहून प्रसिद्ध केला आहे बरं का. यातील प्रत्येक कथा नक्की तुम्हाला एक चांगला संदेश देऊन जाईल. माझ्या कथासंग्रहाचं नाव आहे आठवण. तुमच्या आठवणीत राहील असाच हा कथासंग्रह असेल. तुम्ही 95 52 25 66 90 या माझ्या मोबाईल नंबरवर मागणी करा, मी तो तुम्हाला पोहोच करेन. मित्रांनो, आजही मी तुम्हाला जाता जाता एक संस्कार कथा सांगणार आहे. ऐका हां. मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या प्राचार्य गोगटेंनी आपल्या मुलांना जवळ बोलावलं. ते त्यांना म्हणाले, बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जाताना मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळ मार्गाने आयुष्य जगलो तसं तुम्हीही जगावं. मला जशी मनःशांती मिळाली तशी तुम्हालाही ती मिळावी असे मला वाटते. एवढ्यात त्यांची मुलगी मीनल म्हणाली, बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही आमच्यासाठी काहीही केलेलं नाही. तुमचं बँक खातं पूर्ण रिकामं आहे. तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना हरामखोर पैसे खाऊ म्हणत होता त्यांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवलेली आहे. आपलं हे घरसुद्धा भाड्याचं आहे. कमीत कमी घर तरी आपलं असायला पाहिजे होतं बाबा. निदान मी तरी तुमची कन्या दाखवलेल्या मार्गावरून जाणार नाही. थोड्याच वेळात प्राचार्य गोगटेंनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचा देह निष्प्राण झाला. यानंतर 3 वर्षांनी मीनल एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची मुलाखत द्यायला गेली. तिला मुलाखतकाराने विचारलं, तुझं आडनाव काय म्हणालीस? गोगटे ना? कुठली बरं ही गोगटे? यावर मीनल म्हणाली, मी मीनल गोगटे. प्राचार्य गोगटे माझे वडील. आता ते ह्या जगात नाही आहेत. एवढ्यात पॅनेलच्या अध्यक्षाने विचारलं, ओ हो, तू प्राचार्य गोगटेंची मुलगी आहेस तर? त्यांनी इतर सदस्यांकडे पाहत म्हटलं, ही गोगटे नावाची व्यक्ती तीच आहे बरं का, जिने या इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर्स संस्थेमध्ये माझ्या सदस्यत्वाच्या अर्जावर निरपेक्षपणे स्वाक्षरी केली होती. त्यांच्या शिफारशीमुळे मी आज या पदावर आहे. एवढं बोलून ते मीनलकडे बघून म्हणाले, मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाही आहे. तुला ही नोकरी मिळालीच असं समज. उद्याच येऊन तू नियुक्तीपत्र घेऊन जा. मीनल कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर या पदावर रुजू झाली. 1,00,000 पाऊंड मासिक पगार, शिवाय डुप्लेक्स बंगला व ड्रायव्हरसह 2 कार्स, एवढं तिला मिळालं. तिच्या या यशाबद्दल एका मुलाखतकाराने जेव्हा तिला तिच्या यशाचं गुपित विचारलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्राने ती म्हणाली, माझे वडील जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की संपत्तीने जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते. मग मला सांगा, तो मुलाखतकार पुढे म्हणाला, तुम्ही वडिलांच्या आठवणीने रडता का? या प्रश्नावर मीनल म्हणाली, माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांच्या सचोटी, प्रामाणिकपणा या गुणाबद्दल अपमानास्पद बोलले होते. आज मी याबद्दल त्यांची क्षमा मागते. ते मनाने एवढे मोठे होते की ते नक्की मला क्षमा करतील. शेवटी त्या मुलाखतकाराने विचारलं, मग आता यापुढे तुम्ही वडिलांनी आखून दिलेल्या मार्गावरून वाटचाल कराल की नाही? यावर मीनल म्हणाली, मी आता माझ्या वडिलांना खूप खूप मानते. मी त्यांचे एक भव्य तैलचित्र माझ्या घराच्या प्रवेशद्वारावरच लावले आहे. आज मी जी आहे त्याचे श्रेय भगवंताखालोखाल माझ्या वडिलांचेच आहे. मित्रांनो, आपण बारकाईने विचार करा.
प्राचार्य गोगटेसारखेच आपण आहोत का? आपण कीर्तिरूपाने उरायला वेळ लागेल, पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊन जातो. सचोटी, शिस्त, स्वतःवरचा ताबा आणि परमेश्वर सतत आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव असणं हे गुणच माणसाचं खरं धन आहे. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य जरी नसले तरी कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती त्यामध्ये असते याची जाणीव मनी असू द्या. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा. शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. तर चला, आपणही आपल्या आचरणाने व वागण्याने परमेश्वराच्या स्तुतीस पात्र होऊया. धन्यवाद.